नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2025 साल कसं खळबळजनक गेलं आणि आता निदान 26 तरी शांततेत जाईल असं ज्यांना वाटतंय, त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी फार मोठं एक ट्विट करून ठेवलेलं आहे. आणि त्या ट्विटमध्ये ट्रम्प काय म्हणतात ते आधी आपण बघूया. महत्वाचं ट्विट आहे. अमेरिकन इंडस्ट्रीला आणि त्यांच्या अर्थकारणामध्ये एकंदरीतच वेगळी दिशा देणारं हे ट्विट आहे आणि म्हणून ते महत्वाचं ट्विट आहे. काय म्हणतात बघा, ऑल युनायटेड स्टेट्स डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्स अँड डिफेन्स इंडस्ट्री ॲज ए होल बी वेअर. म्हणजे संरक्षण खात्याशी निगडीत असलेले सगळे कंत्राटदार आणि ही सामग्री तयार करणाऱ्या सगळ्या कंपन्या सर्वांनी सावध चित्ताने ऐका. व्हाईल वी मेक द बेस्ट मिलिटरी इक्विपमेंट इन द वर्ल्ड, जगामधलं सर्वोत्कृष्ट युद्ध सामग्री आपण बनवतो, म्हणजे अमेरिका बनवते. डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्स आर करंटली इश्यूइंग massive dividends to their shareholders and massive stock buybacks at the expense and detriment of investing in plants and equipments. This situation will no longer be allowed or tolerated. त्याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या संरक्षण विषयक कंपन्या आहेत, या व्हर्टिकल मधल्या डोमेन मधल्या, त्या कंपन्या सध्या आपल्या शेअर होल्डर्सना मजबूत डिव्हिडंड देत आहेत. आणि ज्या डिव्हिडंड देत नाहीत ते काय करतायत, तर त्या शेअर स्टॉक बायबॅक करतायत. स्टॉक बायबॅक करतात ह्याचा थोडक्यात अर्थ असा की तुमच्याकडे समजा 100 शेअर असतील आणि कंपनी म्हणाली ठीक आहे 10 शेअर आम्ही परत विकत घेतो. 10 शेअरची किंमत ते तुम्हाला कॅश मध्ये देऊन टाकतात आणि तुमच्या खात्यातून 100च्या ऐवजी 90 शेअर दिसायला लागतात आणि तुम्हाला 10 शेअरची किंमत मिळून जाते. काही काही देशामध्ये त्याच्यावरचा कॅपिटल टॅक्स आहे तो तुम्हाला भरावा लागत नाही. काही ठिकाणी भरावा लागत असेल, अमेरिकेची मला कल्पना नाही. तेव्हा अशा प्रकारे ज्या कंपन्यांना डिव्हिडंड द्यायचं नसेल ते अशा प्रकारे स्टॉक बायबॅक करतात. तेव्हा कुठूनही का होईना पण शेअर होल्डरच्या खात्यामध्ये घसघशीत मदत घालण्याचा हा मार्ग एक सगळ्या कंपन्यांनी शोधून काढलेला आहे आणि हे इथून पुढे आम्ही सहन करणार नाही असं ट्रम्पने सांगितलंय. कारण हा जो अतिरिक्त पैसा संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्यांकडे आहे तो पैसा खरं म्हणजे त्यांनी प्लांट आणि इक्विपमेंट मध्ये घातला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी काही यंत्रसामुग्री आहे ती सामुग्री अपग्रेड करण्यासाठी, तिचा दर्जा सुधारण्यासाठी, तिची क्षमता वाढवण्यासाठी म्हणून हा पैसा खरा वापरायला पाहिजे. तसं न करता या कंपन्या थेट या पैसे वाटून टाकतायत आणि त्याला आमचा आक्षेप आहे असं कोण म्हणताय, तर ट्रम्प म्हणतायत. पुढे ते काय म्हणतायत बघा, एक्झिक्युटिव्ह पे पॅकेजेस इन डिफेन्स इंडस्ट्री आर एक्झॉर्बिटंट अँड अनजस्टिफायबल गिवन हाऊ स्लोली these companies are delivering vital equipment to our military and our allies. तर गंमत अशी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या कंपन्यांमधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचे पगार नुसते फुगवलेले आहेत. भरपूर पगार घरी नेतात भरमसाठ, बदल्यात ते काय करतात, काहीच करत नाहीत. आमच्या लष्कराला जी सामग्री हवी असते ती त्यांना वेळच्या वेळी उपलब्ध होत नाही. मग यांना एवढे मोठे पगार गलेलठ्ठ द्यायचे कशासाठी, असा प्रश्न ट्रम्प विचारतायत. महत्वाचा प्रश्न आहे. तर पुढे ते काय म्हणतात बघा, की केवळ आमच्या लष्कराला नाही तर आमचे जे मित्र देश आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारे इक्विपमेंट्स मिळत नाहीये. salaries, stock options, every other form of compensation are far too high for these executives. हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मिळणारे पगार, त्यांना मिळणारे इतर कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा, स्टॉक बायबॅक, या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या भरमसाठ लाभ देणाऱ्या आहेत, ज्याची काहीही देशाला गरज नाहीये. हा लाभ यांना द्यायचा कशाला, हा प्रश्न ट्रम्प यांना पडलेला आहे. डिफेन्स कंपनीज आर नॉट प्रोड्युसिंग
our great military equipment rapidly enough and once produced, not maintaining it properly or quickly. त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या कंपन्या ज्या वेगाने त्यांनी उत्पादन करायला पाहिजे त्या वेगाने उत्पादन होत नाहीये. उत्पादन लांबणीवर पडतं आहे. जे काही तुम्ही उत्पादन करता ते तुम्हाला दुरुस्त अवस्थेत ठेवता येत नाहीये. म्हणजेच एक तर आधी निर्मितीमध्ये विलंब आणि त्यानंतर जे काही हाताशी आहे ते नादुरुस्त अवस्थेमध्ये जर का गेलं तर त्याला दुरुस्त अवस्थेमध्ये आणण्यासाठी यांना आणखी वेळ लागतो. म्हणजे एकंदरीतच सगळ्या डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये अकार्यक्षमतेचा बजबजाट झालेला आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि नुसते पैसे घरी लुटण्याचं काम चाललेलं आहे. एक प्रकारे ट्रम्प त्याच्याकडे आपलं लक्ष वेधत आहेत. फ्रॉम दिस मुवमेंट फॉरवर्ड these executives must build new and modern production plants, both for delivering and maintaining the important equipment and for building the latest models for future military equipment. Until they do so, no executive should be allowed to make anything in excess of $5 million, which, as high as it sounds, is a mere fraction of what they are already making. अर्थ असा की ते म्हणतात की जोपर्यंत हा सगळा पैसा हे एक्झिक्युटिव्ह जे अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी हे नवी प्लांट आणि इक्विपमेंट त्याची त्याची स्थापना करण्यामध्ये आपलं प्रोडक्शन वाढवण्यामध्ये आणि तयार झालेली जी वस्तू आहे ती नीट मेंटेन करण्यामध्ये घालत नाही तोपर्यंत यांचे पहिले पगार कापा. त्यांचे भरमसाठ जे पगार आहेत त्याच्यावरती त्यांनी मर्यादा सुचवलेली आहे $50 लाख. $50 लाख ही खूप मोठी रक्कम आहे. परंतु सध्या त्यांना जो काही पगार मिळतो त्याच्या हा एक साधासा मामूली क्षुल्लक दर आहे असं ट्रम्प म्हणतात. म्हणजे कदाचित हे जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मते ते 50 लाख नाही कदाचित $50 कोटी सॅलरी घेत असतील. आणि ट्रम्प म्हणतात बास झालं तुमचं 2-4% घ्या त्याच्यातले उरलेला पैसा कंपनीत घाला. Additionally, the maintenance and repair of equipment once sold is far too slow and must be immediately enhanced. As president, I am demanding that maintenance be on the spot on time. Therefore, I will not permit dividends or stock buybacks for defense companies until such time these problems are rectified. Likewise, salaries and executive compensation. Military equipment is not being made fast enough. It must be built now with the dividend, stock buyback, and other compensation, rather than borrowing from financial institutions or getting the money from your government. Longer term, that is good for both executives and shareholders. ट्रम्प यांनी पूर्ण काडी लावून टाकलेली आहे. ते म्हणतात लवकरात लवकर दुरुस्ती करायला शिका. एखादं मशीन जर का बंद पडलं तर तुम्हाला ताबडतोबीने ते नादुरुस्त असेल तर त्याची दुरुस्ती करा आणि ते चांगल्या अवस्थेत आणा. आम्हाला वापरता आलं पाहिजे. या सगळ्याची बॅकग्राऊंड काय ती लक्षात घ्या. पार्श्वभूमी अशी आहे की आज अमेरिका आणि नेटो हे युक्रेनच्या युद्धामध्ये ओढले गेले. त्यानंतर हाती असलेला सगळा स्फोटक सगळा स्टॉक ऑलमोस्ट संपलेला आहे. 4-5 दिवसांचा स्टॉक यांच्याकडे उरलेला आहे. उरलेल्या सामग्रीची ही तीच अवस्था आहे. बरं आता ती परत तयार करा असं म्हटलं तर या कंपन्या म्हणतात की आम्ही दर महिन्याला इतकेच देऊ शकतो तुम्हाला. इतकेच म्हणजे किती माहितीये का? सगळ्या नेटो देश आहेत ते मिळून संरक्षण सामग्रीची निर्मिती समजा 100 युनिट करत असतील तर रशिया 1200 युनिट बनवतो वर्षाला. म्हणजे ह्यांचे जे 100 आहेत ते रशिया एका महिन्यात बनवतो. हे वर्षभरात 100 बनवतात. रशिया एका महिन्यात बनवतोय. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंटचा स्पीड जो आहे तो जबरदस्त आहे आणि तो अमेरिका मॅच करू शकत नाही आज. तेव्हा अशा प्रकारे
मी युद्ध करू शकत नाही, ही संरक्षण सज्जता नव्हे, हे अल्टिमेटली ट्रम्प यांनी मान्य केलेलं दिसतंय. असो ही चांगली गोष्ट आहे. गंमत अशी आहे, की अजून एक दुसरा संदर्भ देते तुम्हाला पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं म्हणून. काल परवाच त्यांचं एक ट्वीट आलेलं होतं, की भारताने 68 अपाचे ऑर्डर केले हेलिकॉप्टर. 68 नव्हते, ते 6 ऑर्डर केले होते. 2020 साली केले. सगळे पैसे देऊन टाकलेले त्यांना. 5 वर्ष झाली. 5 वर्षानंतर हेलिकॉप्टर्स मिळाली. कारण काय तर अमेरिकन कंपन्या म्हणतात, आमच्याकडे तेवढी क्षमता नाही. तेवढ्या वेगाने आम्ही निर्मितीच करू शकत नाही. आम्ही युद्धात आहोत. आम्हाला आमचं पाठवायचं तर तुम्हाला कुठून देणार? चांगलं आहे हे ब्रह्मज्ञान. मग पैसे कशासाठी घेतलेले होते? तीच अवस्था त्या विमानाच्या इंजिनांची यांनी करून टाकली. त्यांना ऑर्डर्स देऊन उपयोग काय? ट्रम्प जातात मिडल ईस्टमध्ये आणि सांगतात, $1 ट्रिलियन ते युद्ध सामुग्री घेणार. कोण? कतार घेणार, सौदी घेणार, UAE घेणार. मी कशा ऑर्डर घेऊन आला. ऑर्डर घेऊन उपयोग काय? इथे या कंपन्या तेवढी निर्मितीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा आता सगळ्याला काट लागलेली आहे. तर तुम्ही मला विचाराल, की हो अमेरिका हा तर भांडवलशाही देश आहे. त्या भांडवलशाही देशामध्ये कंपन्या खाजगी आहेत. मग हे कुठून आलं सगळं सरकारचं? काय ते बोनस द्यायचा नाही, डिव्हिडंड द्यायचा नाही, स्टॉक बायबॅक द्यायचा नाही. मी त्याला परवानगी देणार नाही ते म्हणतात. बरोबर आहे. कुठच्याही कंपनीला अशा प्रकारचे जेव्हा बेनिफिट्स द्यायचे असतात, तेव्हा आपल्याकडे कंपनी लॉ बोर्ड असतं. त्यांच्याकडेही काही व्यवस्था असेल. त्यांची परवानगी असल्याशिवाय हे काही करता येत नसतं. तेव्हा ट्रम्पनी सांगितलं हे सगळं बंद, बंद. सगळं बंद म्हणजे काय? लाल बावटा दाखवला. ट्रम्प लाल बावट्याच्या प्रेमात पडलेले आहेत. खाजगी कंपन्या असल्या तरी उपयोग काय? त्यांचा एकमेव ग्राहक कोण आहे? तर अमेरिकन सरकार आहे आजच्या घडीला. तेव्हा त्यांना ते ऐकावंच लागेल ते जे काय सांगतायत. पण असं जरी असलं तरी एक लक्षात घ्या तुम्ही, की अशा प्रकारचे निर्बंध अमेरिकेमध्ये खाजगी कंपन्यांवर आजवर कोणी घातलेले नव्हते. हे असे निर्बंध आहेत ना, ते कम्युनिस्ट देशात घातले जातात. कारण कम्युनिस्ट देशामध्ये एखादा जो उद्योग चालवला जातो त्याचा उद्देश मुळात प्रॉफिट मेकिंग हा नसतो. देशाला गरज आहे, मग ती गरज भागवायची. म्हणून अशा प्रकारची कंपनी चालवली जाते. तेव्हा तिथे ही सगळी जी उधळपट्टी, वारेमाप खर्च याला जागा नसते. आज तेच निकष ट्रम्पना पुन्हा एकदा अमेरिकन इंडस्ट्रीला लावायला लागतायत. हे सर्वात मोठं धोक्याचं लक्षण आहे मित्रांनो. आणि आजच्या घडीला ट्रम्प डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल बोलतायत. उद्या हेच निकष ऑइल कंपन्यांना कशावरून नाही लागणार, हेल्थकेअर कंपन्यांना कशावरून नाही लागणार. ज्यांना आम्ही बिग टेक कंपन्या म्हणतो, त्या गुगल असतील आणि मायक्रोसॉफ्ट असतील, नाहीतर आणि इतर कुठले अमेझॉन असतील, त्यांना हेच निकष लागू झाले तर नेमकं काय होईल? अमेरिकेमध्ये सॅलरी फुगवून बसलेले एक्झिक्युटिव्ह तर जबरदस्त आहे. प्रश्नच नाहीये. म्हणजे ट्रम्पनी उत्तम विषयाला हात घातलेला आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि जनसामान्यांना ते सगळं आवडून पण जाईल एक वेळ. पण प्रश्न असा येतो, की हे सगळे जर का निर्बंध तुम्ही घातले, तर काय हे कसं आहे, एक प्रकारे कॅपिटल कंट्रोल केल्यासारखं झालं आणि असे निर्बंध कंपन्या सहन करत नाहीत. त्या अमेरिकेतून भागमभाग होईल त्यांची. ते म्हणतील नको इथे, हा आम्हाला सांगतो मी पगार किती घेऊ, हा मला सांगतो मी बोनस किती घेऊ, हा मला सांगतो डिव्हिडंड किती वाढ, त्याच्यापेक्षा मी अमेरिकेच्या बाहेर जातो. जिथे माझ्यावरती ही बंधनं नाहीत अशा देशामध्ये जाऊन मी निर्मिती करतो. असं जर का कंपन्या म्हणाल्या तर नवल वाटणार नाही. तेव्हा ही जी दिशा घेतलेली आहे, ही दिशा हे एक निर्णायक पाऊल आहे आणि हे महत्वाचं आहे. इथून पुढे अमेरिकेचं जे एक चित्र उभं केलेलं होतं, की या सगळ्या खाजगी कंपन्या आहेत, त्या खऱ्या खाजगी होत्या का नाही ह्याच्यावर आता चर्चा करायची वेळ आलेली आहे. परंतु ट्रम्पनी तिथे कुठे ना कुठेतरी एक जसा 50% टेरिफ लावला भारतावरती, तसा स्वतःच्या कंपन्यांवरतीच आता टेरिफ लावलाय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक
हत्यार त्यांना दाखवलेलं आहे आणि हे हत्यार कितपत अमेरिकन प्रेसिडेंट वापरणार हा प्रश्न तुम्ही विचाराल परत, की हे कायदेशीर आहे का? कायदेशीर नसेल तर जा कोर्टामध्ये. जे आतापर्यंत 50 केसेस कोर्टात गेल्या, पण त्याचा निकाल लागेपर्यंत ट्रम्प म्हणतात तेच खरं असतं. तर दुसरी एक बातमी वाचली ती मी अशी, की ट्रम्पनी हे ट्विट केलं, समजा दुपारी 12 वाजता ट्विट केलं आणि त्यानंतर मला वाटते एक कंपनी आहे मोठी, लॉकहीड मार्टिन. लॉकहीड मार्टिनचे शेअर 7% घसरले. म्हणजे 100 रुपये शेअर असेल तो 93 रुपयावरती आला आणि प्रचंड गोंधळ झाला स्टॉक मार्केटमध्ये. त्यानंतर 2 तासांनी ट्रम्प यांनी जाहीर केलं की सरकार डिफेन्सचं बजेट हे आज त्यांचं 1 ट्रिलियन आहे, त्याच्याऐवजी 1.5 ट्रिलियन करणार. ती बातमी आल्याबरोबर लॉकहीड मार्टिनचे शेअर पुन्हा 100 वरती पोहोचले. तर तो जो मधला 2 तासाचा काळ होता त्यात कमाई कोणी केली? गंमत अशी आहे ना, की शेअर भाव कोसळतोय म्हटल्यानंतर लोक काय करतात, की अरे बापरे हा 93 वरून आणखी 85 वर जाईल म्हणून बेटिंग पण करतात किंवा शेअर विकून टाकतात 93 ला. तर ज्यांनी 85चं बेटिंग केलंय आणि शेअर भाव प्रत्यक्षात 100 ला गेला, त्यांना 15 रुपये द्यायला लागणार बेटिंगचे. पण ज्यांना हे आधीच माहिती होतं की असं काही होणारच नाहीये, त्यांनी 93 वरती गेला भाव तेव्हाच त्यांनी समजा 98, 99, 100 वरती बेटिंग केलं असेल, लॉंग बेटिंग, तर त्यांचा फायदा झालेला असणार $60. त्या हा फायदा कोण, किती किती बिलियन डॉलर्स मिळवला? 2 तासासाठी एक्झिक्युटिव्ह डिक्लरेशन एवढा फरक होता. आणि हे पहिलं उदाहरण नाहीये, असं वारंवार ट्रम्पच्या पहिल्या वर्षामध्ये झालेलं दिसतं. आतमधले जे एक्झिक्युटिव्ह आहेत, बक्कळ पैसा मिळवलेला आहे त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये अशा प्रकारे. तेव्हा एका बाजूला जनतेला तोंडाला पानं पुसायची, बघा मी कसा वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कारवाई, ते आपल्याकडे झालं ना संस्थानिकांची तनखेबंदी करून श्रीमती इंदिरा गांधी ह्या सर्वात मोठ्या समाजवादी नेत्या होऊन बसल्या देशामध्ये. प्रत्यक्षात काय, प्रत्यक्षामध्ये ट्रम्पचे सगळे एक्झिक्युटिव्ह सगळे जे आहेत ते रप्पारप कमाई करतायत स्टॉक मार्केटमध्ये. असं आहे लाल बावट्याचं प्रेम. या कंपन्या म्हणतील रामराम साहेब, नको आम्हाला तुमचं सगळं प्रेम, आम्ही चाललो बाहेरच्या देशामध्ये. बघूया काय होतंय ते. ही बातमी तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लिंक शेअर करा व्हिडिओला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. एक लक्षात घ्या की हे चॅनेल जे आहेत त्याचं इतक्या प्रकारे रिपोर्टिंग केलं जातं की त्यांचा रीच कमी करण्याच्या सगळ्या वेगवेगळ्या मेकॅनिझम तयार झालेल्या आहेत. त्याच्यावर मात 2च गोष्टींनी होऊ शकते, एक तर सबस्क्रिप्शन वाढवणं आणि नंबर 2 तुमचे लाईक्स. या 2च गोष्टी त्याला वाचवू शकतात. तेव्हा तुमचं सहकार्य महत्वाचं मी का म्हणते तुम्हाला जरूर कळेल. नमस्कार.